सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. मी आदित्य इंगळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, या जगाच्या इतिहासामध्ये अनेक राजे होऊन गेले आहेत, पण या जगाच्या इतिहासामध्ये एक असा राजा होता की ज्या राजानं या मानवाच्या कल्याणासाठी केवळ आपल्या परिवाराचा त्याग केला नाही, केवळ गृहत्याग केला नाही, तर आपल्याकडे असलेल्या राजवैभवाचा त्यांनी त्याग केलेला आहे. आणि या जगाला शांतीचा, क्रांतीचा, प्रेमाचा, मंगल मैत्रीचा संदेश त्यांनी दिला, ते महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध. परंतु मित्रांनो, आज आपण जीवन जगत असताना आपल्याकडे पैसा, प्रतिष्ठा, संपत्ती, सत्ता, सुंदरता या छोट्या छोट्या गोष्टी यायला लागल्यात की माणसाला अहंकार यायला लागतो. आणि कुठेतरी या गोष्टींमध्ये आपण माणूस म्हणून कुठेतरी जगणं विसरून जायला लागतो. आज आपण बघतो, एका हाडामासाचे, एका रक्ताचे माणसं असलेले आपण कुठेतरी जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर आणि लिंगाच्या नावावर एकमेकांना वाटून घेण्याचं काम आपण कुठेतरी केलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी आपण माणूस म्हणून जगणं मात्र विसरून गेलेलो आहोत. आणि म्हणून या सगळ्या आशयाची एक कविता आपल्यासमोर ठेवतो की जीवन जगत असताना ते नेमकं कसं जगलं पाहिजे. कवितेचं शीर्षक आहे जगावे. ती जात नावाची घाण इथेच जाळावी म्हणतो. ती जात नावाची घाण इथेच जाळावी म्हणतो. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे आता तरी वागावे म्हणतो. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे आता तरी वागावे म्हणतो. प्रेम, बंधुभाव, मंगल मैत्रीने साऱ्यांनी इथे नांदावे म्हणतो. प्रेम, मंगल मैत्री, बंधुभावाने साऱ्यांनी इथे नांदावे म्हणतो. विसरून धर्म जात लिंग माणूस म्हणून जगावे म्हणतो. विसरून धर्म जात लिंग माणूस म्हणून जगावे म्हणतो. ते मोक्ष, माया, आकर्षण यातूनही बाहेर पडावे म्हणतो. ते मोक्ष, माया, आकर्षण यातूनही बाहेर पडावे म्हणतो. आणि प्रेम म्हणजे काय एकदा बुद्धाच्या नजरेनं बघावं म्हणतो. प्रेम म्हणजे काय एकदा बुद्धाच्या नजरेनं बघावं म्हणतो. सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, सुंदरतेचा अहंकार या डोक्यातून काढावा म्हणतो. की सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, सुंदरतेचा अहंकार या डोक्यातून काढावा म्हणतो. राजा गौतमापासून ते बुद्धापर्यंतचा प्रवास एकदा तरी चाळावा म्हणतो. राजा गौतमापासून ते बुद्धापर्यंतचा प्रवास एकदा तरी चाळावा म्हणतो. एकदाचाच जन्म हा सगळ्यांनी आनंदाने जगावे म्हणतो. मित्रांनो, कितीही आपण काही कमावलं, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, तरी एक दिवस आपल्याला जावंच लागतं. आणि जाताना आपण काहीच सोबत घेऊन जाऊ शकत नाही. शेवटी सरणावरती फक्त हा देह उरतो. आणि म्हणून की एकदाचाच जन्म हा सगळ्यांनी आनंदाने जगावे म्हणतो. एकदाचाच जन्म हा सगळ्यांनी आनंदाने जगावे म्हणतो. सरणावरती शेवटी फक्त देह उरतो. सरणावरती शेवटी फक्त देह उरतो. म्हणून या देहाने एकदा तरी माणूस म्हणून जगावे म्हणतो. या देहाने एकदा तरी माणूस म्हणून जगावे म्हणतो. मित्रांनो, धन्यवाद. ही कविता आवडल्यास कवितेला जास्तीत जास्त प्रमाणात लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय हिंद.